चला, नमस्कार विद्यार्थी मित्रो. नवोदय विषम ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी स्कॉलरशिप परीक्षा चौथ्या वर्गाला स्कॉलरशिप परीक्षा आलेली आहे आणि त्या परीक्षेबद्दल या ठिकाणी आपण आज परीक्षेचं स्वरूप आणि परीक्षेविषयी माहिती थोडक्यात पाहूया आणि याच परीक्षेचा नवीन अभ्यासक्रम नेमका काय आहे याविषयी माहिती पाहणार आहोत. ठीक आहे, तर पहा, माहिती पाहण्या अगोदर तुमच्या या ठिकाणी सर्वांसाठी एक सूचना. पहा, आपण नवोदय मिशन या ठिकाणी प्ले स्टोअरला ऍप आहे आपलं. त्या ऍपमध्ये तुम्हाला नवोदयची जर तुम्ही तयारी करत असाल तर 2018 पासून 25 पर्यंत झालेल्या सर्व पेपर या ठिकाणी मॉक टेस्ट आपण तयार केलेले आहे. टेस्ट दिल्याच्या नंतर तुम्हाला लागलीच तुमचा स्कोअर कळणार आहे आणि त्या स्कोअर कळल्याच्या नंतर तुम्हाला त्या प्रश्नाचे उत्तर त्या ठिकाणी मिळणार आहे. असा हा आपला मॉक टेस्ट या ठिकाणी आपण 99 रुपयामध्ये लॉन्च केलेले आहे. त्याच पद्धतीने संकल्प रेकॉर्डेड बॅच ही नवोदयच्या विद्यार्थ्यांसाठी आपण पूर्ण रेकॉर्डेड बॅच आहे या ठिकाणी. ती बॅच तुम्हाला 299 रुपयामध्ये मिळणार आहे. फास्ट आणि क्विक रिव्हिजन साठी तुमच्यासाठी ती बॅच उपयुक्त आहे. ठीक आहे, चला आता वेळ न घालवता आपण या ठिकाणी परीक्षेचे स्वरूप आणि त्याविषयी माहिती पाहूया. पहा, स्क्रीनवर तुम्हाला या ठिकाणी MSc पुणेची वेबसाईट दिसते. या ठिकाणी आपण या ठिकाणी शिष्यवृत्ती परीक्षा 2024 या ठिकाणी दिसते तुम्हाला. तर या ठिकाणी 2026 आणि शिष्यवृत्ती परीक्षा 2025 यापैकी आपण काय करूया, 2026 ला या ठिकाणी जर क्लिक केलं तर पहा, 4थी आणि 7वी शिष्यवृत्ती परीक्षा 2026 करिता ते क्लिक करायचे. आणि जर विद्यार्थी आपले या ठिकाणी 5वी आणि 8वी करिता शिष्यवृत्तीसाठी या ठिकाणी क्लिक करायचे. आपल्याला सिलेबस पाहायचा आहे 4थीचा. आपण या ठिकाणी क्लिक करूया. तर पहा, त्यानंतर या पेजवर आपण जाणार आहोत. तर या पेजवर या ठिकाणी परीक्षेची माहिती येथे, अभ्यासक्रम आणि स्वरूप. अगोदर आपण परीक्षेचं स्वरूप पाहूया, नेमकी परीक्षा कशा पद्धतीने घेणार आहेत. पहा, परीक्षेचं स्वरूप पाहताना आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 4थी, आपण या ठिकाणी 4थीचं आणि 7वी या दोन्ही परीक्षेचं हे स्वरूप राहणार आहे. तर पाहूया परीक्षेचं स्वरूप. इथं पहा, प्रथम भाषा आपल्याला दिलेली आहे. प्रश्न संख्या 25, गुण असतील 50. तर या ठिकाणी गणित प्रश्न असतील 50, गुण असतील 100. तर त्याच्यासाठी तुम्हाला वेळ असेल 1 तास 30 मिनिटाचा. म्हणजे जो पेपर पहिला आहे त्याच्यात एकूण 75 प्रश्न आणि 150 गुण असतील. सेम तसंच तृतीय भाषा या ठिकाणी प्रश्न संख्या 25, गुण 50 आणि या ठिकाणी बुद्धिमत्ता 50 क्वेश्चन 100 गुण. याही पेपरला 1.5 तासाचा वेळ असतो. तर हा पेपर असतो 2 नंबरचा. इथपर्यंत झाल्याच्या नंतर आता प्रश्नाची काठिण्य पातळी म्हणजे तुमच्या लक्षात आले असेल, दोन्ही पेपर मिळून या ठिकाणी 300 गुणांचा हा म्हणजे ही परीक्षा असते 300 गुण. त्याच्यामध्ये सोप्या स्वरूपाचे प्रश्न 30% येतात, मध्यम स्वरूपाचे 40% आणि काठिण्य पातळी या ठिकाणी 30% प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, तर हे झालं परीक्षेचं स्वरूप. आता परीक्षेमध्ये आपल्याला या ठिकाणी सिलेबस काय ते पाहिजे आपल्याला, म्हणजे अभ्यासक्रम कोणता आहे तर ते आपण या ठिकाणी पाहू. तर पहा, या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला परीक्षेचा अभ्यासक्रम पाहत आहोत आपण. पहिली भाषा मराठी. तर मराठीचा अभ्यासक्रम या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर. तर पहा, मराठीचा अभ्यासक्रम आकलन हे या साईडला घटक आहेत आणि उपघटक आहेत. आणि या ठिकाणी 12 म्हणजे त्याला किती टक्के महत्व आहे, म्हणजे किती टक्के प्रश्न या ठिकाणी येऊ शकतात, हे टक्केवारीचं हा राखण आहे. चालते. आता पहा, या ठिकाणी प्रथम भाषामध्ये या ठिकाणी आकलन हा एक पाठ झाला. त्याचा दुसरा शब्द संपत्तीवर प्रभुत्व. यामध्ये शब्दसमूहाबद्दल या ठिकाणी समानार्थी विरुद्धार्थी जोड शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, अलंकारी शब्द, जोड शब्द, हे सर्व शब्द प्रभुत्व याच्यामध्ये येत असते. ठीक आहे. तिसरा या ठिकाणी तर या ठिकाणी कार्यात्मक व्याकरण आहे. त्या व्याकरणामध्ये नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद
आणि त्यानंतर काळविराम चिन्ह, वाक्याचे भाग, शुद्ध अशुद्ध शब्द असे हे उपघटक आहेत. त्या ठिकाणी तिचा भाग पलीकडच्या साईडला आपल्याला दिसतो. आणि चौथा भाग आहे भाषिक ज्ञान. यामध्ये कवीचं टोपण नाव, ग्रंथ कोणी लिहिला, त्यानंतर पदवी, किताब याविषयी याच्यात माहिती असते. हा झाला या ठिकाणी मराठीचा अभ्यासक्रम. ठीक आहे, लक्षात येत आहे. तर आता पुढे आपल्याला पाहायचं आहे या ठिकाणी मराठीचा अभ्यासक्रम झाला. आता गणित. आता गणिताचे या ठिकाणी घटक आणि इकडं उपघटक हे लक्षात घ्या. तर घटक संख्याज्ञान. संख्याज्ञान म्हणजे संख्येविषयी पूर्ण माहिती, संख्येची स्थानिक किंमत, दर्शनी किंमत, त्यानंतर संख्या 1 ते 100 मध्ये कोणता अंक किती वेळेस येतो, समसंख्या, विषम संख्या, हे पूर्ण या ठिकाणी संख्येविषयी उपघटक आहेत. चालतंय. चला, त्यानंतर दुसरा या ठिकाणी घटक आहे संख्येवरील क्रिया. त्या ठिकाणी बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या बेसिक क्रिया आपल्याला जमल्या पाहिजे. तर या क्रिया या ठिकाणी आहेत. पुढे अपूर्णांक. तर अपूर्णांकामध्ये आपल्याला अपूर्णांकाचं वाचन आलं पाहिजे. त्यानंतर व्यवहारिक अपूर्णांकाचे लहान मोठेपणा, चढता क्रम, उतारता क्रम, त्यानंतर अंश अधिक अपूर्णांक, छेदाधिक अपूर्णांक, हे सर्व या ठिकाणी उपघटकामध्ये आहे. तर पहा, या सिलेबस जो आहे चौथीचा आहे, जर तुम्हाला पीडीएफ वगैरे पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनलला नवोदय मिशन म्हणून तुम्ही जॉईन व्हा. त्या ठिकाणी पीडीएफ तुम्हाला उपलब्ध करून दिली आहे. चालते. आता बघा, मापन याच्यामध्ये या ठिकाणी दिनदर्शिका, कालमापन, त्याच्यानंतर नाणी, नोटा, बेरीज, ही लांबी, वस्तुमान आणि धारकता, हे या ठिकाणी उपघटक आहेत. आकृतिबंध म्हणजे भौमितिक आकृत्या, संख्या आणि विविध या ठिकाणी मुक्त आकृत्या. भूमितीमध्ये कोण आणि कोणाचे प्रकार, शिरोबिंदू, वर्तुळ, परिमिती, क्षेत्रफळ, दंडगोल, हे याचे उपघटक आहेत. त्यानंतर लास्ट चित्रलेखन म्हणजे याच्यात 7 टोटल घटक दिलेले आहेत आणि त्याचे काही उपघटक दिलेले आहेत. हा झाला गणिताचा अभ्यासक्रम. आता पाहूया आपण इंग्रजीमध्ये काय. आता पहा, इंग्रजीमध्ये जर आपण विचार केला तर इंग्रजीमध्ये या ठिकाणी फर्स्ट या ठिकाणी लेटर ऑफ अल्फाबेट, या ठिकाणी अल्फाबेट मध्ये शब्द वगैरे, नाव, हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे असे. त्यानंतर या ठिकाणी शब्द संपत्तीमध्ये रायमिंग वर्ड्स, अपोजिट वर्ड, त्यानंतर फाइंड द स्मॉल वर्ड, त्यानंतर कॉन्ट्रॅक्ट फ्रॉम, हे या ठिकाणी उपघटकामध्ये कंप्रेशन वगैरे, कलर, जेने, सेफ वगैरे, व्हेजिटेबल, फ्रूट, हे उपघटक आहे. त्यानंतर तिसरा पंक्च्युएशन मार्क, या ठिकाणी फुल स्टॉप, कॉमा, ॲपॉस्ट्रॉफी, हे सर्व या ठिकाणी हे उपघटक या ठिकाणी पाहायला मिळतात. एक्सक्लेमेटरी मार्क. त्यानंतर चौथा घटक आहे न्यूमेरिकल इन्फॉर्मेशन, म्हणजे या ठिकाणी आठवड्यात किती दिवस असतात, महिन्यात कोणत्या महिन्यात किती दिवस असतात, कार्डिनल ऑर्डिनल नंबर, या ठिकाणी हे उपघटक सर्व आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर क्रिएटिव्ह थिंग्स, इथे आपल्याला उपघटकामध्ये रायटिंग, सिमिलर या ठिकाणी, त्यानंतर मोटोज, मॅसेज, सॉल्विंग पझल, या ठिकाणी अशा पद्धतीने हे उपघटक आहेत. त्यानंतर स्टॉक एक्सप्रेशन, या ठिकाणी ग्रेटिंग वगैरे, त्यानंतर एक्सप्रेशन पिक्चर, म्हणजे ते दिलेले असतात ते आपल्याला ओळखायचे असते. ग्रामरमध्ये नाउन, प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह, त्यानंतर प्रिपोजिशन, त्यानंतर आर्टिकल, टेन्स, हे या ठिकाणी ग्रामर आहे. सिंगुलर, प्लुरल. त्यानंतर कंप्रेशन मध्ये प्रोज, या ठिकाणी अप टू 12 वर्ड्स, हे या ठिकाणी उपघटक आहे. असा हा सिलेबस या ठिकाणी आहे इंग्रजीचा. आता पहा, तुम्हाला हा सिलेबस, त्यानंतर बुद्धिमत्ता पाहूया. तर बुद्धिमत्ताचा सिलेबस समोर तुम्हाला दिसतो. बुद्धिमत्ते आकलनामध्ये या ठिकाणी संख्या मालिका, अक्षर मालिका असते. त्यानंतर सूचना, पालन, जोडाक्षर, त्यानंतर वर्गीकरणामध्ये शब्द, संपत्ती, अप्रत्यार, संख्या, इंग्रजी माला, हे आपलं या ठिकाणी हे सिलेबस आहे. तर समसंबंधामध्ये संख्याचा असतो, आकृत्याचा असतो, इंग्रजी वर्णमालेचा असतो. त्यानंतर क्रम ओळखणे, संख्या, चिन्ह वगैरे तेच उपघटक राहणार. गटाशी जुळणारे पद, त्याच्यामध्ये आकृत्या, संख्या, हे या ठिकाणी शब्द, इंग्रजी अक्षरमाला, जलप्रतिबिंबामध्ये अंक, त्यानंतर आकृत्या आणि अक्षरे. आरशातील प्रतिबिंबामध्ये तेच उपघटक आहे. त्यानंतर समापद ओळखणे, त्याच्यामध्ये आकृत्या आहेत. तर्कसंगत अनुमान, हे उपघटक आहेत. कुटप्रश्नामधले रांगेचे स्थान, दिशा, दिनदर्शिका, वेन आकृती, त्यानंतर चौरस, त्रिकोण इत्यादी आकृत्यामध्ये संख्या आणि
त्या ठिकाणी 11वा घटक आहे सांकेतिक भाषा. यामध्ये अनेक विशेष प्रश्न या ठिकाणी भाविक व सामाजिक बुद्धिमत्ता याला 2% भारा विषय आहे. अशा पद्धतीने ही चौथीचा जो या ठिकाणी स्कॉलरशिप परीक्षा आहे त्याचा सिलेबस आहे. तर 4थी आणि 5वी आता आपला जो जुना सिलेबस होता त्यामध्ये काय तर जवळपास सिलेबस तोच आहे, फक्त याची काठिण्य पातळी थोडीशी कमी करण्यात आलेली आहे. ठीक आहे. तर पहा या व्हिडिओमध्ये तुम्हाला चौथीचा पूर्ण सिलेबस काय आहे हे आपल्याला या ठिकाणी सांगितलेले आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, इतरांनाही सिलेबस पाठवा. आणि आपण आता याच पुढील व्हिडिओमध्ये 7वीचा सिलेबस काय आहे ते पाहणार आहोत. ठीक आहे. चला, व्हिडिओ आवडला असेल पुन्हा एकदा लाईक करा, शेअर करा, इतरांनाही पाठवा. भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा जर सिलेबस तुम्हाला पूर्ण PDF पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनलवर नवोदय मिशन नावाचं या ठिकाणी टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्या ठिकाणी तुम्हाला ही PDF मिळून जाईल. चला, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.